महात्मा गांधी पोलिसांची कारवाई। सराईत गुन्हेगार हुसेन बादशाह सय्यद याला सांगली जिल्ह्यातून 1 वर्षासाठी केलं हद्दपार। मिरज शहरातील कैकाडी गल्ली येथे राहणारा सराईत गुन्हेगार हुसेन बादशाह सय्यद वय 27 यास सांगली जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आला। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे त्याच्यावर अवैध गांजा विक्री व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्याचे गंभीर गुन्हे दाखल होते। वारंवार अटक व प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती। जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा गुन्हे करत असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अंतर्गत तयार करून माननीय पोलीस अधीक्षक सांगली व माननीय उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांच्याकडे सादर केला होता। सुनावणी झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्याला सांगली जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला। दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी त्याला ताब्यात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे सोडण्यात आले। नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अशा धोकादायक इसमावर कारवाई सुरू असून येत्या काळात इतर सराईत गुन्हेगारांवरही हद्दपार, MPDA मोक्कासारख्या कडक कारवाया होणार असल्याचे पोलीस ठाण्याने सांगितले आहे। नागरिकांनी नशायुक्त पदार्थाबाबत माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे।